बातमी आहे लाखांदूर शहरातील. लाखांदूर वडसा मार्ग अंधारात. बंद स्ट्रीट लाईट आणि वाढलेल्या झाडांमुळे अपघाताचा धोका वाढण्याची शक्यता आहे. शहरातून जाणाऱ्या लाखांदूर वडसा जोडणाऱ्या प्रमुख NH 353C या राष्ट्रीय मार्गावरील स्ट्रीट लॅम्प गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्याने नागरिक आणि वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वारंवार संबंधित विभागाच्या निदर्शनास ही बाब आणूनही अद्याप स्ट्रीट लाईटची दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याने रात्रीच्या वेळी हा प्रमुख मार्ग अंधारमय होत आहे. या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. मात्र दिवे बंद असल्याने विशेषतः दुचाकीस्वार आणि छोट्या वाहनधारकांना अंधारातून मार्ग काढावा लागत आहे. यातच रस्त्याच्या दुभाजक आणि बॅरिकेड परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे वाढली आहेत. त्यामुळे समोरून येणारी वाहने सहजपणे दिसत नसल्याची तक्रार वाहनधारकांकडून करण्यात येत आहे. अंधार आणि वाढलेली झाडे यामुळे अपघाताचा धोका वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार केवळ रस्ते आणि नाल्यांची कामे करून शहराचा विकास होत नाही, तर नागरिकांना आवश्यक असलेल्या स्ट्रीट लाईटसह सुरक्षित आणि मूलभूत भौतिक सुविधा उपलब्ध करून देणेही तितकेच गरजेचे आहे. या प्रश्नाकडे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. बंद असलेले स्ट्रीट लाईट तातडीने सुरू करावेत, दुभाजकातील वाढलेली झाडे झुडपे हटवावीत आणि मार्गाची सुरक्षितता सुनिश्चित करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. आता प्रशासन आणि संबंधित विभाग या समस्येवर कधी तोडगा काढतो याकडे लाखांदूरकरांचे लक्ष लागले आहे.